श्रीमद भगवद गीता दुसऱ्या अध्यायातील 30व्या श्लोकापर्यंत मी वाचन केले होते। अर्जुनाच्या मनात कुटुंबियांच्या मरणाविषयी शोक होता, त्यांना मारण्याच्या पापाचे भय वाटत होते आणि त्यामुळे आपल्याला परलोकात नरक भोगावा लागेल हे भय त्याला वाटत होते। म्हणून भगवंतांनी त्याचा शोक हे भय दूर करण्यासाठी 11व्या पासून तर 30व्या श्लोकापर्यंत उपदेश केला आहे आणि आता यापुढे अर्जुनाचे भय दूर करण्यासाठी 31व्या श्लोकापासून क्षात्र धर्मविषयक उपदेश करणार आहे। ऐका तर मग 31वा श्लोक। स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्माद्युद्धाच्छेयो अन्त्यत्त क्षत्रियस्य न विद्यते। आणि आपल्या क्षात्र धर्माला पाहूनही तू विकंपित अर्थात कर्तव्य कर्मापासून विचलित होऊ नये, कारण धर्ममय युद्धाहून श्रेष्ठ क्षत्रियांसाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही। आत्मा हा स्वयं परमात्म्याचा अंश आहे। जेव्हा हा शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा हा आपणाला जे काही मानतो त्याचे कर्तव्य स्वधर्म समजले जाते। जसे कोणी आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र मानतो तर आपापल्या वर्णोचित कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म असतो। कोणी आपल्याला शिक्षक अथवा नोकर मानतो तर शिक्षक अथवा नोकराच्या कर्तव्याचे पालन करणे हा त्याचा स्वधर्म आहे। कोणी आपल्याला कोणाचा पिता अथवा पुत्र म्हणतो तर पुत्रासाठी किंवा पित्यासाठी आवश्यक त्या कर्तव्याचे पालन करणे हा त्याचा स्वधर्म आहे। येथे क्षत्रियाच्या कर्तव्य कर्माला धर्म म्हटले गेले आहे। क्षत्रियाचे मुख्य कर्तव्य कर्म युद्धापासून विमुख न होणे आहे। अर्जुन क्षत्रिय आहेत म्हणून युद्ध करणे त्यांचा स्वधर्म आहे। म्हणून भगवंत म्हणतात की जर स्वधर्माचा विचार केला तरीही क्षात्र धर्मानुसार तुझ्यासाठी युद्ध करणेच कर्तव्य आहे। आपल्या कर्तव्यापासून केव्हाही विमुख होता कामा नये। स्वार्थ, अभिमान आणि फलेच्छाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे स्वधर्म आहे। स्वधर्माचे पालन हाच कर्मयोग आहे। त्यापुढील श्लोक ऐकूया। यत्रच्छया चोपपन्नं स्वर्गदारं पावृतं सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशं। 32वा श्लोक आहे। आपोआप प्राप्त झालेले युद्ध हे तुझ्यासाठी उघडलेले स्वर्गाचे दारच आहे। हे प्रथानंदन, ते क्षत्रिय अत्यंत सुखी भाग्यशाली आहेत ज्यांना असे युद्ध प्राप्त होते। अर्जुनाला युद्ध हे आपोआप कसे प्राप्त झाले त्या पाठीमागील एक कथा आहे, ती ऐका। पांडवांशी दूत खेळताना दुर्योधनाने ही शर्त ठेवली होती की जर तुम्ही युद्धामध्ये हरले जाल तर तुम्हाला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल। 13व्या वर्षानंतर आपल्याला आपले राज्य मिळेल, परंतु अज्ञातवासात जर आम्ही तुम्हाला शोधून काढले तर तुम्हाला पुन्हा 12 वर्ष वनवास भोगावा लागेल। द्यूताच्या या अटीनुसार पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला। त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी केली तेव्हा दुर्योधनाने असे म्हटले की मी युद्ध केल्या वाचून सुईच्या आग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही। दुर्योधनाने असे म्हटले तरीही पांडवांनी वारंवार संधीचा प्रस्ताव पुढे टाकला, पण दुर्योधनाने त्याचा स्वीकार केला नाही। म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे युद्ध तुम्हाला आपोआप प्राप्त झाले आहे। आपोआप प्राप्त झालेल्या धर्ममय युद्धात जे क्षत्रिय शूरवीरतेने लढत असतात, प्राणास मुक्तात, त्यांच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा खुला असतो। असे धर्ममय युद्ध ज्याला प्राप्त झाले आहे ते क्षत्रिय फार सुखी असतात। येथे सुखी म्हणण्याचे तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचे जे सुख आहे ते सुख सांसारिक भोगांना भोगण्यात नाही। सांसारिक भोगांचे सुख तर पशुपक्षी यांनाही होते। म्हणून ज्यांना कर्तव्य पालनाचा अवसर मिळाला आहे त्यांना फार भाग्यशाली समजावे। युद्ध न करण्याने काय हानी होते याचे वर्णन भगवद्गीतेतील पुढील 4 श्लोकात केले आहे आणि आपण ते यानंतरच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।